नमस्कार, ATS अविरत थोडं सोशलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण नवरात्रीचे 6 दिवसामधल्या पिवळ्या रंगावर आपण बोलणार आहोत। पिवळा रंग म्हणजे हा उत्साहाचा, आनंदाचा असा रंग आहे आणि आपल्या समोर आहेत आज प्रारंभाच्या संचालिका डॉक्टर अरुंधती भालेराव, BA नागपूर विद्यापीठातून बॅचलर ऑफ एज्युकेशन BEd, बॅचलर ऑफ ड्रामॅटिक औरंगाबाद, मास्टर ऑफ ड्रामॅटिक औरंगाबाद, PhD नाट्यशास्त्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, सर्टिफिकेट कोर्स ऑफ जर्नलिझम, समन्वयिका म्हणून 9 वर्षाचा स्थानिक CBSE शाळेतील अनुभव, ठाणे केबल वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका, मुलाखतकार, हिंदी मराठी कार्यक्रमांच्या निवेदिका, मुंबई आकाशवाणी हाय कलाकार, ठाणे नवदुर्गा पुरस्कार, ठाणे कलारत्न पुरस्कार, लोकमत सखी सन्मान, ठाणे नगररत्न पुरस्कार, बोर्ड अवॉर्ड, बोर्ड ऑर्गनायझेशन मुलुंड, ठाणे गौरव पुरस्कार व असे अनेक। त्याच्यामध्येच मोटिवेशनल स्पीकर म्हणून अरुंधती मॅडम प्रसिद्ध आहेत। आजचा आपला विषय आहे, आजचा 6वा दिवस नवरात्री स्पेशल। आपण याच्यातनं मॅडमकडनंच थोडं जाणून घेऊया की नवरात्रीचे 5 दिवस आपण वेगवेगळ्या विषयांवर जसं बोललेलो आहोतच, तसं आजचा 6वा दिवस आहे। आजचा रंग आहे पिवळा। तर ह्याविषयी थोडंसं असं म्हणतो की आपण येलो स्टँड्स फॉर हॅपीनेस। नमस्कार ताई, आजचा आपला टॉपिक आहे येलो फॉर हॅपीनेस। तर आनंदाची व्याख्या म्हणजे तुम्ही आम्हाला काय सांगाल त्याच्याबद्दल? तुझ्याचकडे पाहून सांगते की आता प्रश्न विचारताना तुझ्या चेहऱ्यावर किती आनंद आहे, किती उत्साह आहे। त्यांनी तुला छान वाटतंय, ही मुलाखत घेण्यात तुला मजा येते, तो आनंद आहे। तर ज्या ज्या कामातून तुम्हाला आनंद मिळतो, जे करताना तुम्हाला छान वाटतं, जे करताना तुम्हाला मज्जा येते, तीच आनंदाची आणि यशाची व्याख्या। मला असं वाटतं आनंद हा आपल्या मानण्यावर आहे। आपण प्रत्येक छोट्या गोष्टीतून आनंद घेऊ शकतो आणि आपलं आयुष्य आनंदी करू शकतो। काही लोकांना सतत रडायची सवय असते, छोट्या छोट्या गोष्टीत इतकं रडत असतात। मी नेहमी माझ्या अवतीभोवतीच्या रडणाऱ्या लोकांना सांगते की आनंद शोधावा लागतो, तो निर्माण करावा लागतो, तो इतरांना द्यावा लागतो आणि घ्यावा लागतो। पण तो इतरांना देण्यासाठी पहिल्यांदा आपल्याकडे असला पाहिजे ना, मग तो घ्यावा लागतो। अगदी साधी गोष्ट आहे। एखादं आपण गव्हाचा दाणा टाकला मातीत, आपण तो टाकतो आणि जेव्हा आपण ती प्रोसेस बघत जातो की हळूच त्याच्यातनं एक कोंब आला, मग ते थोडासा मोठा झाला, निर्मितीचा किती आनंद मिळतो। आपण आता नवरात्राच्या पार्श्वभूमीवर बोलतोय। नवरात्र हा निर्मितीचा उत्सव आहे, त्यामुळे निर्माण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीतनं आनंद मिळतो। अगदी आता आपण गृहिणींसाठी म्हणून बोलूया, कारण नवरात्री हा विशेषतः महिलांचा जास्त करून उत्सव आहे। एखादा पदार्थ छान झाला आणि घरच्यांनी तो अगदी आनंदाने मनापासून खाल्ला, तर त्या स्त्रीला खाण्यापेक्षा त्या करण्याचा आणि त्या निर्माण केलेल्या पदार्थाचा जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो। सो आनंद हा प्रत्येक गोष्टीत न घेता येतो। लहान मूल पहिल्यांदा हुंकार द्यायला लागतं, हो हो असं ते हुंकार त्याचं ऐकणं सुद्धा आईवडिलांना, कुटुंबियांना तर आनंद देतच, पण त्याला बघायला येणाऱ्या सगळ्यांनाच तो आनंद मिळतो। सो आनंदाची संकल्पना ही मानण्यावर। म्हणजे मला सकाळी गरम गरम हातात वाफाळलेला चहा जर आयता कोणी आणून दिला तरी खूप आनंद। मला हॉटेलमध्ये गेल्यावर कधीही हे वाईट आहे, याच्यात चांगलेच नाही याचं असं म्हणावंसं वाटत नाही, कारण मला असं वाटत असतं की त्यावेळेला कोणीतरी आयतं ताट माझ्या समोर आणून दिलंय आणि मला ते आयतं खायला मिळणार आहे। घरी मला करावं लागतं, इथे मला आयतं मिळतंय। सो त्याच्यातही मला आनंद मिळतो। तुम्ही प्रत्येक कृतीकडे, प्रत्येक गोष्टीकडे कसं बघता, तुमची सकारात्मक दृष्टी त्या प्रत्येक कृतीकडे बघण्याची ही तुम्हाला आनंद देत असते आणि म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर आनंद हा प्रत्येक गोष्टीतून मिळतो। लोकलमध्ये फोटसेट मिळाली तरी आपल्याला आनंद होतो। रस्त्यावर मागे उभ्या असलेल्या माणसापेक्षा आपल्याला पहिले रिक्षा मिळाला तर आपल्याला जास्त आनंद होतो। तो थोडा असुरी आनंद जरी असला तरी आपण जिंकल्याचं समाधान असतं त्याच्यात।
आता मला जाणून घ्यायला आवडेल की प्रारंभ कुठून झाला आणि प्रारंभ नाव कसं सुचलं किंवा कसं दिलं गेलं? प्रारंभला अंत नाही, त्याचा रोजच प्रारंभ आहे. प्रत्येक नवीन कृतीचा प्रारंभ आहे, प्रत्येक उपक्रमाचा प्रारंभ आहे, प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ आहे. त्यामुळे प्रारंभाला अंत नाही. अंत जरी प्रत्येक गोष्टीला असला तरी सुद्धा त्या नावातच एक प्रकारची नवीन सुरुवात आहे. त्यामुळे प्रारंभ कला अकॅडमीचं नाव प्रारंभ ठेवावं असं वाटलं. आता प्रारंभाची सुरुवात कशी झाली हा खूप मोठा प्रश्न आहे. खरं तर याच्यातच 1 तासाची मुलाखत होईल, म्हणून मी अगदी थोडक्यात सांगते. प्रारंभ कला अकॅडमीची संस्था कधी झाली हे मलाही कळलं नाही. अरुंधती भालेराव या एका व्यक्तीनं अभिनयाचे वर्ग सुरू केल्यानंतर त्याला संस्थेचं स्वरूप कसं येत गेलं, ते सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमात अनेक मैत्रिणींच्या माध्यमातून कसं बदलत गेलं. तर परत तेच माझ्या अनेक मैत्रिणींनी मला दिलेली ऊर्जा की निरपेक्षपणे आम्हाला काही नको, पण आपण मिळून एकत्रित काम करूया, सगळ्या मिळून करूया, वाटून करूया, आनंदाने आनंद देऊया, घेऊया. आणि त्या ह्याच्यातनं मग कीर्ती केरकर, मनीषा आचार्य, स्वप्नाली नाखवा, वनिता थोरात जी आता नाही आहे आमच्यात, आम्ही तिला खूप मिस करतो. फार लवकर तिला काळाने तिच्यावर झडप घातली, पण तरी सुद्धा प्रारंभच्या ह्या सुरुवातीच्या संपूर्ण प्रवासात तिचं फार मोलाचं योगदान आहे जे मला विसरून चालणार नाही. वैशाली कुलकर्णी, आमची शुभदा दांडेकर, वर्षा सबनीस, विद्यावर्तक, किती म्हणून नावं घेऊ, या सगळ्या मैत्रिणींची ऊर्जा, मला असं वाटतं मनीषा शितूत, तर या सगळ्यांच्या ऊर्जेतनं ह्या प्रारंभ कला अकॅडमीची निर्मिती झाली. आणि अजूनही काही संस्था खूप एस्टॅब्लिश झाली आहे आणि आमच्याकडे खूप काही आहे असं काही नाही. आम्ही दर दिवशी संघर्ष करतोय, दर दिवशी धडपड करतोय, दर दिवशी प्रयत्न करतोय. पण एकजुटीने काम करताना मिळणारा आनंद हा आमच्या कष्टांपेक्षा, आमच्या धडपडीपेक्षा, आम्ही एकत्र आहोत, एकमेकींचा आधार आहोत, एकमेकींची शक्ती आहोत, हा खूप मोठा आहे. त्यामुळे प्रारंभ कला अकॅडमीची सुरुवात ही अरुंधती भालेराव ते प्रारंभ कला अकॅडमी अशी झाली असं म्हणायला. लहान मुलांच्या उपक्रमाविषयी की लहान मुलांना जे आपण प्रोत्साहन देतो आणि त्यांना काहीतरी शिकवण्याची जी एक तुमची कला आहे, तर त्याच्याविषयी ऐकायला थोडं आवडेल. बरोबर, आपण कितीही मोठं झालो तरी आपल्याला लहानपण देगा देवा मंगी साखरेत जावा असं आपण म्हणतो. लहान मुलां म्हणजे आजही आपण मोठं झालो तरी आपल्याला आपले बालपणीचे फोटो बघण्यात खूप मजा येते. ही लहान मुलं जी आहेत ना, ही खरी माझ्या ऊर्जेचा स्रोत आहेत. लहान मुलांबरोबर जेव्हा चळवळ सुरू केली तेव्हा खरं म्हणजे मी मुलांबरोबर काम करेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी अभिनेत्रीच होण्यासाठी मुंबईत आले होते, पण बहुतेक ईश्वराची इच्छा होती आणि ईश्वर इच्छा भली असी. त्याची इच्छा अशी होती की मी काहीतरी वेगळ्या पद्धतीचं मुलांसाठी काम करावं, महिलांसाठी करावं, आणि म्हणून मला अभिनेत्री होताना इतक्या अनेक अडचणी आल्या की मी ते सोडून दिलं आणि कौटुंबिक अडचणीमुळे, आणि मी मुलांकडे वळले. मला वाटलं नव्हतं मी मुलांमध्ये इतकी रममाण होईल, पण मग हळूहळू तो माझ्या आयुष्याचा एक भाग झाला आणि मुलांबरोबर काम करताना मला प्रचंड आनंदही मिळतो, मला खूप ऊर्जा मिळते. सगळ्यात महत्त्वाचं ते कुठल्याही प्रकारचं, जसं आई मुलावर अनकंडिशनल प्रेम करते तसं अनकंडिशनल प्रेम मुलं माझ्यावर करतात. आणि मी कितीही मोठी झाली असले वयाने आता तरी ते मला ताई म्हणतात, त्यामुळे ते पुन्हा मला तरुण ठेवतात. सो ते ज्या पद्धतीने माझ्याबरोबर एक प्रकारे माझ्यामध्ये सामावतात किंवा माझ्याबरोबर त्यांचा संवाद असतो की एखाद दिवशी मी जर गबाळी गेली तर ते म्हणतात, काय ग आज कशी आली ताई, जरा चांगली साडी घालायची ना. असं इतक्या हक्काने एखादं मूल आपल्या आईला म्हणू शकतं तसं ते मला म्हणतात. किंवा एका मुलाने मध्ये मला प्रश्न विचारला, तुझ्याकडे एकच ड्रेस आहे का, नेहमी एकच ड्रेस घालून येते. म्हणजे तितकं फ्रीडम आमच्यामध्ये आहे की ते माझ्या चुका पण मला दाखवतात आणि कुठलीही डिप्लोमसी त्याच्यात नसते, अत्यंत ट्रान्सपरन्सी असते. तर मुलं हे खरोखर निस्सीम प्रेम करतात.
तिथे गेल्यानंतर सगळ्या प्रकारचे ताण हलके होतात आणि खरोखर एक प्रकारचं स्ट्रेस बुस्टर अशा दोन्ही भूमिका ते अत्यंत उत्तम पद्धतीने निभवत असतात आणि म्हणून मला मुलांबरोबर खूप मजा येते आणि वेगवेगळे उपक्रम प्रारंभ मुलांसाठी बालमहोत्सव करते, प्रारंभ मुलांसाठी आत्ता तर ऑनलाईनच्या काळात आम्ही मुलांसाठी खूप उपक्रम राबवले, मुलांचे वार्षिक वर्ग असतात, वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स आम्ही मुलांसाठी केलेल्या आहेत, असं खूप काम आम्ही मुलांसाठी करतो. लहान मुलांमध्ये एक जो निरागसता भावना आहे किंवा त्यांना प्रत्येक गोष्ट आत्मसात करण्याची जी आवड असते तर तीच आपण कायम लक्षात ठेवून त्यांनाच एनकरेज केलं पाहिजे. त्याच्यामुळे एक तर दोन फायदे होतात की आपल्या मनावरचा ताणही हलका होऊ शकतो. मला वाटतं महिलांच्या चळवळीकडे तुम्ही कशा पद्धतीने वळलात आणि पुढचा प्रश्न माझा त्याच रिलेटेड तुम्हाला असेल की ह्या सध्याच्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये नक्कीच प्रत्येक महिलेला एक स्वतःमधला आत्मविश्वास जागं करणं, मग ती वर्किंग असो किंवा घरात राहणारी असो, तर ते सध्याच्या काळात खूपच महत्त्वाचं आहे. तर त्याविषयी थोडं सांगाल तर. महिलांच्या चळवळीकडे वळले म्हणजे परत तेच बालनाट्य शिबिरांना जेव्हा युजली माता सगळ्या सोडायला यायच्या, त्या बाहेर गप्पा मारत बसायच्या आणि खिडकीतनं वाकून बघायच्या आत काय चाललंय, तेव्हा त्यांना वाटायचं आपणही असं काहीतरी करावं. खूप आनंद देणारी प्रोसेस आहे आणि मग त्यातनं आमची महिलांची नाट्य चळवळ सुरू झाली, मग त्यातनं महिला महोत्सव सुरू झाले, महिलांसाठी वेगवेगळे आम्ही वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली. मी स्वतः ते ट्रेनिंग देते ॲज अ थिएटर एक्सपर्ट म्हणून. आणि ते करत असताना एक गोष्ट खूप जाणवली की गृहिणींना या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे. मग ती गृहिणी घरात राहणारी असू दे किंवा मग ती नोकरी करणारी बाहेर एखादी जाणारी स्त्री असू दे, पण तिला स्वतःसाठी जगावंसं वाटतं. बरेचदा असं होतं की शाळेत महाविद्यालयीन आयुष्यात खूप काही केलेलं असतं, पण नंतरच्या काळात ती इतकी संसारात गुंतून जाते, रमून जाते, मुलं मोठी होऊन जातात, तेवढून जातात, नवरा त्याच्या व्यापात असतो आणि मग तिला वाटतं की आता मी माझ्यासाठी घटका दोन घटकात जगलं पाहिजे. त्यावेळेला तिला कळत नाही की आता सुरुवात कुठून करावी. अशा ह्याच्यात असं वाटलं की ज्यांना उत्तम अभिनय करता येतो त्यांना सगळे संधी देतील, पण ज्यांनी कधी रंगमंचावर पाऊल ठेवलं नाही किंवा ज्यांनी खूप 40 वर्षात 35 वर्षात ठेवलं नाही अशांना नाटक शिकवून नाटक करायला लावण्यात जास्त गंमत आहे. कारण वर्ल्ड इज स्टेज अँड वी ऑल आर ॲक्टर्स असं शेक्सपियर म्हणतो. आणि वस्तुस्थिती आहे, आपण जीवन जगताना सगळे नाटकच करत असतो. आज कोविडच्या या महामारीने तुझ्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे, पण तरी मुलाखत देताना आपण दोघी पण हसतोच आहे. हे आपण एक प्रकारचं नाटकच करतोय ना. तर हे नाटक सगळेच करत असतात. तर हे नाटक प्रशिक्षण देऊन उत्तम पद्धतीने रंगमंचावर जर त्यांना करायला दिलं तर त्याच्यातनं त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल, त्याच्यातनं त्यांना 1-4 मैत्रिणी मिळतील, आपण काहीतरी केलं हे समाधान मिळेल, स्वतःसाठी जगल्याचा आनंद मिळेल. आणि जर काही आधी नाटक केलंही नसेल तर अरे वा आपण उत्तम नाटक करू शकतो, याच्या पुढे आपण 4-2 सिरियलमध्ये काम करायला हरकत नाही असंही वाटू शकतं. आमच्या अनेक मैत्रिणी ज्या आधी कधी काही काम करत नव्हत्या त्या आता सिनेमांमध्ये सिरियल्समध्ये छोटे मोठे रोल करायला लागल्या, काही जणी स्वतःचा उत्तम कविता करायला लागल्या, काही जणी स्क्रिप्ट लिहायला लागल्या, काही जणी नाटक डिरेक्ट करायला लागल्या. सो कुठेतरी स्वचा शोध या प्रोसेसमधनं घेण्याची संधी या आमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांना मिळाली असं म्हणताना अतिशयोक्ती होणार नाही असं वाटतं. आता प्रश्न दुसरा कोविडचा. तर मला कल्पना आहे की बाहेर जाणारी स्त्री ही बाहेर गेल्यानंतर 5-6 तास घरापासून दूर असते, ती तिच्या व्यापात कामात रमते, पण सतत जर तुम्ही पूर्ण वेळ फक्त घरात असाल आणि त्या काळात आपल्याकडे आपल्या मदतनीस नव्हत्या की ज्या आपलं घर राखण्यामध्ये भांडे धुणं म्हणा, लादी पोछा करणं म्हणा, स्वयंपाक करणं म्हणा, या सगळ्या मदतनीस यांची आपल्या आयुष्यात एक अविभाज्य अशी गरज झाली होती आणि आपण ते करूच शकत नाही हा एक प्रकारचा आपण स्वतः ओढवून घेतलेला ओव्हर कॉन्फिडन्स होता. त्या काळात तेही कळलं की आपण तेही करू शकतोय, आपल्याला हे सगळं करता येतंय, किंबहुना करावं लागतंय आणि करू शकतोय. तर या मदतनीस महिलांचं महत्त्वही आपल्याला कळलं ह्या निमित्ताने की त्यांच्यामुळे आपल्याला किती आराम मिळतो. अशी सक्तीची 4-5 महिन्याची रजा आपण त्यांना पगारी दिली नसती, पण बहुतांश घरी म्हणजे 60% घरांमध्ये
6 महिने 5 महिने 4 महिने पगार देऊन त्यांना रजा देण्यात आली. मला असं वाटतं, खूप आनंद वाटतो मला की त्यांना त्यानिमित्ताने आराम मिळाला. अशी सुट्टी त्यांना म्हणजे जशी ऑफिसेसमध्ये एक प्रकारची लीव असते तशी महिन्यातल्या 2 सुट्ट्या व्यतिरिक्त त्यांना सुट्टी नसते. ही सक्तीची रजा आपल्याला त्यांना द्यावी लागली. त्याचा त्यांनीही आनंद घेतला. त्यांना आपली जाणीव कळली, कदर कळली, आपल्याला त्यांची कळली. आणि ह्या काळामध्ये मग ह्या महिलांना एक प्रकारे आपण एक आनंद समाधान दिलंच. पण कोविडच्या काळामध्ये प्रारंभ कला अकॅडमीच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून माझ्याकडे निवेदन, कथाकथन, सूत्रसंचालन शिकून गेलेल्या आता 20 वर्षात 10,000च्या वर महिला असतील. सगळ्यांना तर काही संधी देणं शक्य नव्हतं, पण त्यातल्या निवडक मला वाटतं 55 जणींना 27 दिवस 55 अभिवाचक, 45 लेखक, 55 लेखक अशा माध्यमातनं आम्ही मुलांसाठी उपक्रम राबवत मोठ्या महिलांना संधी दिली. आणि मुलांना आवडतील अशा उत्तमोत्तम कथा, मग त्या आसामी भाषेतल्या असू दे, गुजराती भाषेतल्या असू दे, कन्नड असू दे, मराठी असू दे, इंग्लिश असू दे, पण त्या अनुवादित कथा आमच्या सगळ्या माझ्या एज ग्रुपच्या, माझ्यापेक्षा मोठ्या 70च्या 80च्या अशा सगळ्या पास झालेल्या आमच्या मैत्रिणींनी कथा अभिवाचनातनं त्या कथा रोज 2-2 कथा 27 दिवस सादर केल्या. त्याच्यातनं मुलांना एक वेगवेगळ्या कथा माहिती झाल्या आणि मुलांबरोबर पालकांनी सुद्धा ते खूप एन्जॉय केलं. या महिलांना व्यासपीठ मिळालं, त्यांना एक उत्तम संधी ऐकायची मिळाली. अनेक गोष्टी वाचलेल्या नव्हत्या, त्या गोष्टी अभिवाचनातनं त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. आणि मला वाटतं गोष्ट ऐकायला वय लागत नाही. आजही मला गोष्ट ऐकायला आवडतं. गोष्ट ऐकायला कोणत्याही वयात आवडतं. तर ती संधी या निमित्तानं श्रोत्यांना मिळाली आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना मिळाली. मनातली जी सुप्त इच्छा असते तर ती कुठेतरी पूर्णतेकडे नेण्यासाठी तुम्ही नक्कीच मदत करतात. आणि तो जो आनंद आहे स्त्रियांचा तो खरंच खूपच अवर्णनीय आहे असं मला वाटतं. म्हणजे तू आता म्हणालीस तसं की त्याच्यानंतर किती जणींनी मला फोन करून सांगितलं की इतकी मरगळ आली होती मला लॉकडाऊन मध्ये, माझा कॉन्फिडन्स गेला होता, डिप्रेशन आलं होतं, पण कुठेतरी ऑनलाईन आपण काहीतरी सादर करतोय आणि लोक आपल्याला बघतायत, ह्या कल्पनेने आम्हाला खूप आनंद झाला आणि ती मरगळ आमची दूर झाली. सो तो त्यांचा आनंद हा माझ्या आनंदापेक्षा कितीतरी पटीने माझ्या दृष्टीने महत्वाचा. आता जसं मुलांबद्दल झालं, मोठ्या स्त्रियांबद्दल झालं, तसंच आत्ताची जी खरी जनरेशन आहे, तरुण पिढी, तर ते पण नाही म्हटलं तरी थोडेफार घरात राहून कंटाळलेत म्हणा, हे झालेत, नाराज झालेत, शिक्षण ऑनलाईन चालली आहेत, बाहेर जाता येत नाहीये. तर त्यांना जरा एनकरेज करण्यासाठी किंवा असा काहीतरी मला तुम्ही स्पेशल खास त्यांच्यासाठी असा एक खास मेसेज द्या की मुलांना मला ना तुम्ही सगळी तरुण जी जनरेशन आहे त्यांचा खूप हेवा वाटतो. कारण तुम्ही ज्या शतकामध्ये आहात त्याच्यामध्ये प्रचंड एक्सपोजर आहे. तुम्हाला वेगवेगळी क्षेत्र खुणावत आहेत. इतकं तुमच्यासाठी मुबलक प्रमाणात वेगवेगळे दालन तुमच्यासाठी उघडल्या गेलेले आहेत. मग ते कलेच्या माध्यमातून असो, वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही काम करू शकता. तुमचे आईवडील तुमच्या सगळ्या हौशी पुरवतात. तुम्हाला फॉर्च्युनेटली सगळं मागितल्याबरोबर मिळतंय. तुमच्या पिढीकडे खूप ऊर्जा आहे, खूप उत्साह आहे. आम्ही खूपच बुद्धू होतो असं मला वाटतं कधी कधी, पण तुम्ही खूप शार्प आहात. ही जनरेशन खूप मस्त आहे, स्मार्ट जनरेशन आहे. आणि तुम्हाला सांगू, मी तुमच्यासारख्या मुलांबरोबर काम करण्यात खूप रमते, कारण त्यात माझा स्वार्थ असतो. तुमच्याबरोबर राहिल्यानंतर अनेक गोष्टी माहिती होतात. तुमच्यासारख्या मुलांमुळे मी टेक्नोसॅव्ही झाले. सो मला असं वाटतं की आत्ता जो लॉकडाऊनचा हा काळ आहे हा कुठेतरी थोडा निराश करणारा जरी असला, तुम्ही घरात आहात, तुम्हाला कदाचित गर्लफ्रेंड बरोबर, बॉयफ्रेंड बरोबर बाहेर जायला मिळत नसेल, तुम्हाला बाहेर जायला मिळत नसेल, मज्जा करायला मिळत नसेल, हवं तेव्हा हॉटेलिंग करायला आत्तापर्यंत मिळत नव्हतं, पण मला असं वाटतं हा जो काळ आहे याचं सोनं करून घ्या. कशासाठी? स्वतःचा शोध घेण्यासाठी. आपण आपल्या आयुष्यात नक्की काय करायचंय, ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचंय याचा विचार करायला, स्वतःचं आत्मचिंतन करायला. तुम्ही म्हणाल काय आम्हाला तत्वज्ञान शिकवतं, पण खरं सांगू, पुढच्या आयुष्यात जेव्हा हे सगळं सुचतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
आणि मग हातात काही फार उरत नाही. तर ही तुमच्या वयाच्या दृष्टीने योग्य फेज आहे, वेळ आहे, जिथे तुम्ही स्वतःचं आत्मसंशोधन करा. मी कुठे कमी पडतोय, मी काय करायला पाहिजे, मला नक्की काय करायचं आहे, आणि ते करण्यासाठी मला कशा पद्धतीने पुढच्या स्टेप्स करायच्या आहेत. मी तुम्हाला एक छोटीशी 2 ओळीत एक सूचना करते. तुम्हाला जे करावंसं वाटतं ते कुठेतरी एखाद्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा की माझ्या आयुष्यात मला हे करायचं आहे. तुम्ही बांधील राहाल त्याला की हे मला करायचं आहे, किती साली करायचं आहे हे सुद्धा लिहून ठेवा. म्हणजे काय होईल, तुम्ही तुमची कमिटमेंट स्वतःबरोबर जितकी राहील तितकी त्या वहीबरोबर सुद्धा राहील. आणि ह्या काळात भरपूर पुस्तकं वाचा. हल्ली खूप वाचन मुलांचं कमी झालं आहे. वाचलं तरी इंग्रजी साहित्य जास्त वाचतात. इंग्रजी इतकं सुंदर साहित्य मराठीत सुद्धा आहे, हिंदीमध्ये आहे. जरूर वाचा, वाचाल तर वाचाल. आज खरंच खूप छान दिलखुलास गप्पा मारल्यासारखं मला खूप छान फील आला स्वतःला. आणि ज्या काही गोष्टी तुमच्याकडनं ऐकल्यात यंग जनरेशनसाठी म्हणा किंवा त्यांच्यासाठीचा एक स्पेशल संदेश महिलांसाठीचा आणि मुलांसाठीचा, तर तो अतिशय उपयुक्त ठरेल नक्कीच सगळ्यांसाठी. आणि अविरतच्या टीमतर्फे आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि आता मात्र खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही स्पेशल घडत नव्हतं आणि मला तुम्ही स्पेशल केलं या मुलाखतीच्या माध्यमातून, त्याबद्दल थँक्यू सो मच. चालेल. असंच अविरत पेजला तुमचे काय कमेंट्स असतील ते जरूर कळवा. तुम्हाला हे आमचा आजचा इंटरव्ह्यू मोटिवेशनल कसा वाटला ते पण कळवा. लाईक करा, शेअर करा पेजेस. धन्यवाद.